सुस्वागतम. श्री मोरया गोसावी यांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या या चिंचवडच्या भूमीमध्ये भगवान महावीरांच्या शुभाशीर्वादाने व परमपूज्य कर्नाटक गजकेसरी गणेशलालजी महाराज यांच्या प्रेरणेने 8 सप्टेंबर 1927 रोजी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. अवघ्या 2 विद्यार्थ्यांसह सुरू झालेला हा ज्ञानदानाचा प्रवास आज तब्बल 32 शाखा आणि 15,000 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि पुढेही असाच चालू राहील. यामध्ये मोलाचे योगदान आहे ते म्हणजे स्वर्गीय श्री शंकरलालजी जोगीदासजी मुथा, भूतपूर्व ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, तसेच माननीय श्री रसिकलालजी माणिकचंदजी धारीवाल, भूतपूर्व अध्यक्ष श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, तसेच आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असणारे माननीय प्रकाशचंदी धारीवाल, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट श्री राजेंद्र कुमारजी शंकरलालजी मुथा, जैन विद्या प्रसारक मंडळ व संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी माननीय प्राचार्य श्री अनिल कुमारजी मोतीलालजी कांक्रिया यांच्याच अथक परिश्रमामुळे संस्था आज सुवर्ण महोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. ज्ञानदानाचे हे कार्य अखंड चालत राहो यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचे पहिले पाऊल असे म्हटले जाते. म्हणूनच या शिक्षणाची सुरुवात बालशिक्षणाने करण्याच्या उद्देशाने सन 1955 मध्ये सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहारची स्थापना करण्यात आली. एका छोट्याशा खोलीत सुरू झालेली बालचमूंची ही शाळा सुंदर अशा दगडी इमारतीमध्ये स्थलांतरित झाली. बालचमूच्या किलबिलाटामुळे शाळा सुरू झाली. सौ मटंगे मॅडम यांनी 1985 ते 1998 पर्यंत शाळेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा वाढता ओघ व सोय पाहता संस्थेने चिंचवड गावातील गांधीपेठ येथे सन 1991 मध्ये श्री गुरु गणेश बालक मंदिर विभागाची सुरुवात केली. गावातील प्राईम लोकेशनमुळे जवळपासच्या मुलांना शाळेपर्यंत सहज पोहोचता येऊ लागले. वाडारूपी तुंदर शाळा विद्यार्थ्यांना आकर्षित करू लागली. माननीय श्री झांबरे सर व सौ कवी मॅडम यांनी या शिशुविहार विभागाची धुरा सांभाळली. कालांतराने शाळाच्या या इमारतीचेही वय होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे स्थलांतर चाफेकर चौकातील मुनिश्री जीवराजजी सांस्कृतिक भवन येथे सन 2007 मध्ये करण्यात आले. शाळा सुरू झाली पण चाफेकर चौक हा सतत रहदारीचा असल्याने पुन्हा मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवला आणि मग सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहारसोबतच ही शाळा भरू लागली. 1998 ते 2024 पर्यंतचा शाळेच्या या यशस्वी प्रवासात मोलाचे योगदान ठरले ते शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय पाटील मॅडम यांचे. काळाच्या गरजेनुसार शिक्षण पद्धतीत बदल होत गेले. शाळा सेमी इंग्लिश माध्यमात सुरू झाली. आई बरोबरच मुले आता इंग्रजीत अभ्यास करू लागली. विविध मनोरे, खोतपाट्या, पझल्स ट्रे अशा साहित्याद्वारे विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. कृतीयुक्त अभ्यासामुळे शिक्षण सोपे आणि मजेशीर झाले. संस्थेच्या या भव्य पटांगणावर खेळ खेळणे मुलांसाठी आनंदाची पर्वणीच असते. प्रशस्त अशा टॉय रूममध्ये येऊन विद्यार्थी खेळाद्वारे शिक्षण घेतात. सर्व साहित्याचा वापर करतात. यासाठी भरपूर साधन साहित्य शाळेत उपलब्ध आहे. सायन्स रूममध्ये छोटे छोटे प्रयोग स्वतः करून बघतात. स्वानुभवावरून शिक्षणाचे दृढीकरण होते. बालचमूंच्या मनोरंजनासाठी छानशी बागही आहे. या बागेतील खेळणीही जणू मुलांची आतुरतेने वाट पाहत असतात. शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये पालक कार्यशाळा, दहीहंडी, श्री गणेश आरती, नागपंचमी असे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. दर गुरुवारी विद्यार्थ्यांचा एकत्र परिपाठ व योगाभ्यास असतो.
यावर्षी दिवाळी भेट म्हणून विद्यार्थ्यांकडून तांदूळ भेट देण्यात आले. मैदानी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, प्रश्नमंजुषा, चित्रकला अशा विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. चिन्मय मिशन भगवद्गीता श्लोक पाठांतर स्पर्धेतही विद्यार्थी सहभाग घेऊन गीतेचे श्लोक अगदी छान म्हणतात. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी सहलीचेही आयोजन केले जाते. मित्रमैत्रिणींबरोबर धमाल करायला आमच्या बालचमूंना फार आवडते. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन जवळून पाहता यावे यासाठी शेकोटीचेही आयोजन केले जाते. आजी आजोबा मेळाव्याद्वारे सर्व आजी आजोबांना पुन्हा शाळेचे बालपण अनुभवता येते. नातवंडांचे कौतुक पाहण्यासाठी आमचे आजी आजोबा अगदी परगावाहूनही आवर्जून येतात. या सर्व उपक्रमांसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे मार्गदर्शन, साहित्य व प्रोत्साहन संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला नेहमीच मिळत आलेले आहे. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आम्हा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून संस्थेला सुवर्ण महोत्सवाच्या आतापासूनच खूप खूप शुभेच्छा व सर्वांना नूतन वर्षाभिनंदन. धन्यवाद.